हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC अस्पारंट या चॅनलवर। आज आपण चालू घडामोडी 2024च्या बघणार आहोत। तर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असा व्हिडिओ आहे। तर तुमचे यातून बरेचसे प्रश्न उत्तर कव्हर होतील। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, नुकतेच 12व्या वित्त कला मेळा 2023चे उद्घाटन कुठे झाले? तर ऑप्शन काय काय आहे? ओडिसा, गुजरात, तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरात। तर त्याचं उत्तर काय आहे? गुजरात। तर गुजरात या राज्यामध्ये नुकतेच 12व्या दिव्य कला मेळा 2023चे उद्घाटन झाले आहे। पुढचा प्रश्न, राजस्थानमध्ये स्नेक पार्क कुठे सुरू होणार आहे? तर राजस्थानमध्ये स्नेक पार्क हे कोटा यामध्ये सुरू होणार आहे। पुढची स्लाईड, नुकतेच वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन काय काय आहे? इन्स्पेक्टर जनरल, दुसरं महाराष्ट्र पोलीस उपसंचालक, महाराष्ट्र पोलीस महासंचालक, DGP, वाहतूक पोलीस संचालक। तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणजे DGP म्हणून वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न, हुंडाई मोटर इंडियाने अलीकडेच कोणत्या अभिनेत्रीची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर ऑप्शन काय काय आहे? कियारा अडवाणी, प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण। तर दीपिका पदुकोण यांची हुंडाई मोटर इंडियाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। पुढची स्लाईड, पुढचा प्रश्न, केंद्रीय ऊर्जा मंत्री RK सिंह यांच्या हस्ते पॉवर ग्रिड विश्राम सदनचे उद्घाटन नुकतेच कुठे झाले आहे? तर ऑप्शन काय काय आहे? कोची, बेंगळूर, पाटणा, लखनौ। तर त्याचं उत्तर आहे बेंगळूर। तर बेंगळूरला केंद्रीय ऊर्जा मंत्री RK सिंह यांच्या हस्ते पॉवर ग्रिड विश्राम सदनचे उद्घाटन झाले आहे। पुढचा प्रश्न, बातम्यांमध्ये चर्चेत असलेले हंबरटोटा बंदर कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन काय आहे? इस्राईल, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि युक्रेन। तर त्याचं उत्तर आहे श्रीलंका। तर बातम्यांमध्ये चर्चेत असलेले हंबरटोटा बंदर हे श्रीलंका देशामध्ये आहे। पुढची स्लाईड, पुढचा प्रश्न, भारतीय कार्यकर्त्या सफिना हुसेन ज्यांना नुकतेच प्रतिष्ठित $5 लाख व्हाईस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यांना कोणत्या कार्यासाठी पुरस्कृत करण्यात आले आहे? तर ऑप्शन काय आहे? पर्यावरण, मुलींचे शिक्षण, गरिबी, महिला सक्षमीकरण। तर त्याचं उत्तर आहे मुलींचे शिक्षण। तर मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना सफिना हुसेन यांना $5 लाख व्हाईस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेले वुल्फ अमेंडमेंट कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ते कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर US या देशाशी ते संबंधित आहे वुल्फ अमेंडमेंट। पुढचा प्रश्न, उबर या कॅब कंपनीने कोणत्या शहरात इलेक्ट्रिक वाहन सेवा उबर ग्रीन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन काय आहे? नवी दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि कोचीन। तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू। तर बेंगळुरू या शहरामध्ये उबर या कॅब कंपनीने इलेक्ट्रिक वाहन सेवा उबर ग्रीन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे। पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या पंचायती राज कायद्यात OBC आरक्षणासाठी सुधारणा करण्यात आली आहे? तर त्याचं ऑप्शन काय काय आहे? दिल्ली, दमण, दीव, जम्मू काश्मीर आणि चंदीगड। तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर। तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या पंचायती राज कायद्यात OBC आरक्षणासाठी सुधारणा करण्यात आली आहे, ती अलीकडेच केली आहे। पुढचा प्रश्न, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात STEM विषय घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारच्या आरोहण योजनेचा प्रचार करण्यासाठी करार केला आहे? तर ऑप्शन काय आहे? झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आसाम। तर त्याचं उत्तर आहे आसाम। तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात STEM विषय घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी आसाम राज्य सरकारच्या आरोहण योजनेचा प्रचार करण्यासाठी हा करार केलेला आहे। पुढचा प्रश्न, 12वा प्रश्न, भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर VSSC ने कोणते विश्लेषण सॉफ्टवेअर विकसित केले आहे, ज्याचा वापर रॉकेट, विमान, उपग्रह, इमारती इत्यादींसह विविध प्रकारच्या संरचनांचे मर्यादित घटक विश्लेषण FEA करण्यासाठी केला जाणार आहे? तर ऑप्शन काय आहे? बेस्ट, SpaceX, फेस्ट आणि स्पेस स्टडी। तर त्याचं उत्तर आहे फेस्ट। फेस्ट म्हणजे फायनाईट एलिमेंट ॲनालिसिस ऑफ स्ट्रक्चर। हे विश्लेषण सॉफ्टवेअर भारतीय अंतराळ संस्था इस्रोने विक्रम साराभाई स्पेस सेंटरने विकसित केले आहे आणि त्याचा उपयोग कशासाठी होणार आहे? तर त्याचा वापर रॉकेट, विमान, उपग्रह, इमारती इत्यादींसह विविध प्रकारच्या संरचनांचे मर्यादित घटक विश्लेषण FEA करण्यासाठी केला जाणार आहे। पुढचा प्रश्न,
बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूने फोर्ब्सच्या 2023च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांच्या यादीत कोणते स्थान मिळवले आहे? तर ऑप्शन काय आहे? 10वे, 12वे, 16वे आणि 20वे. तर त्यांनी 16वे स्थान मिळवले आहे. बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूने फोर्ब्सच्या 2023च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांच्या यादीमध्ये त्यांनी 16वे स्थान मिळवले आहे. पुढचा प्रश्न, लाल समुद्र सुरक्षित करण्यासाठी कोणत्या देशाने अलीकडेच ऑपरेशन समृद्धी गार्डियन सुरू केले आहे? तर ऑप्शन काय आहे? कॅनडा, अमेरिका, चीन आणि दक्षिण आफ्रिका. तर त्याचं उत्तर आहे अमेरिका. तर लाल समुद्र सुरक्षित करण्यासाठी अमेरिका देशाने अलीकडेच ऑपरेशन समृद्धी गार्डियन हे सुरू केले आहे. पुढचा प्रश्न, मुंबई मॅरेथॉनसाठी नुकतीच आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन काय आहे? दीपिका पदुकोण, जॉर्जिया जोन्स, केटी मून, दुआ लिपा. तर त्याचं उत्तर आहे केटी मून. तर मुंबई मॅरेथॉनसाठी केटी मून यांची आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.